नमस्कार मंडळी, मी उषाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण घेवड्याची शेंगाची भाजी कशी बनवायची ते पाहतो। तर घेवडा हा प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो, पण ह्या पद्धतीने बनवलेली भाजी चवीला एकदम टेस्टी तयार होते। त्यासोबत अशी अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे। रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे मी पाव किलो एवढा घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। आता शेंगा आपल्याला स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे। आता धुवून झाल्यानंतर हे एखाद्या प्लेटमध्ये किंवा चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि ह्यातलं पाणी थोडंसं निथळू द्यायचं। निथळल्यानंतर आपल्याला ह्या शेंगा ज्या आहेत त्या खुडून घ्यायच्या आहेत किंवा कट करून घ्यायच्या आहेत। शेंगा खुडत असताना शेंग अगोदर उघडून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या शेंगा थोड्याशा लांबट आकारामध्ये खुडून घ्यायच्या आहेत। अगदी कोवळी शेंग आहे, तिला दोऱ्याचा भाग नसतो, पण थोडीशी जून झालेली शेंग जी आहे तिला मात्र अशा पद्धतीचा दोऱ्याचा भाग असतो, तो दोरा काढून घ्यायचा आहे। अशा आपल्याला शेंगाचे 2 भाग करून घ्यायचे, मध्ये किडा वगैरे असेल तो बघून नंतरच आपल्याला शेंगा खुडून घ्यायच्या आहेत। तर इथे पाहू शकता तुम्ही अशाच पद्धतीने इथे मी ह्या सर्व शेंगा खुडून घेतलेल्या आहेत। तुमच्या आवडीनुसार हे जे तुकडे आहेत ते लहान आकारामध्ये किंवा ह्यापेक्षा थोडेसे मोठे सुद्धा ठेवू शकता। आता भाजीला छानशी चव येण्यासाठी कढईमध्ये अगदी अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं। तेल छान गरम झालं की आपण ज्या खुडून घेतलेल्या शेंगा आहेत त्या टाकून घ्यायच्या आणि स्लो फ्लेमवरती 1 मिनिटभर आपल्याला ह्या तेलावरती परतून घ्यायच्या आहे। तर ह्या शेंगांना तुम्ही डायरेक्ट फोडणी घालू शकता, पण अशा पद्धतीने केलेली भाजी चवीला अतिशय छान होते। तर साधारण इथे मी 1 ते 1.5 मिनिट परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स केल्यानंतर शेंगा शिजेल इतपत आपल्याला ह्यामध्ये पाणी टाकायचं, पण खूप जास्त पाणी टाकायचं नाही, अगदी पाव कप इथे मी पाणी टाकून घेतलं। आता ह्याच्यावरती झाकण ठेवून स्लो फ्लेमवरती 7 ते 8 मिनिटांसाठी शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्यात। शेंगा 70 ते 80% शिजल्या पाहिजेत, असं आपल्याला ह्या शेंगा शिजवून घ्यायच्या। 7 ते 8 मिनिटांमध्ये ह्या शेंगा छान शिजल्या जातात। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेतल्या, त्याच कढईमध्ये साधारण 2 चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की ह्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं घालायचे। जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून टाकलेला आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। मीडियम फ्लेमवरती कांदा छान मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा। कांदा छान मऊ झाला की ह्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट किंवा चवीनुसार लाल तिखट आणि अर्धा चमचा इथे आपल्याला गरम मसाला घालायचा आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। ह्यासोबतच आपल्याला ह्या फोडणीला पुरेल इतपत ह्यामध्ये मीठ घालायचं। आपण शेंगा शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे अगदी बेताने ह्यामध्ये फोडणीला पुरेल इतपत मीठ घालायचं। हे छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण ज्या शिजवून घेतलेल्या शेंगा आहेत त्या ह्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि फोडणीबरोबर ह्या शेंगा आपल्याला छान असं 1 ते 1.5 मिनिटासाठी परतून घ्यायचे। फोडणी आणि शेंगा छान मिक्स झाल्या पाहिजेत असं आपल्याला हे परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचे। आता कूट टाकल्यानंतर सुद्धा छान असं हे मिक्स करून घ्यायचे, परतून घ्यायचे। तर इथे पाहू शकता तुम्ही शेंगदाण्याचं कूट सुद्धा आपल्याला खूप जास्त वापरायचं नाही, अगदी 2 चमचे एवढे इथे मी कूट वापरलेला आहे। तर ह्याच्यावरती झाकण ठेवून स्लो फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटाची एक वाफ काढायची। आपण शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर एक वाफ काढली की मस्त अशी ह्या भाजीला चव येते। तर इथे पाहू शकता तुम्ही 3 ते 4 मिनिटांनंतर पुन्हा एकदा ही भाजी मिक्स करून घेतली। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, छान मिक्स करायचं आहे। मस्त अशी आपली घेवड्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे। ह्या भाजीमध्ये कुटाचं प्रमाण जर जास्त टाकलं तर कुटाची चव लागेल, त्यामुळे कुटाचं प्रमाण जे आहे ते अगदी थोडंसं ठेवायचं। गॅस बंद करून घेऊया आणि ही भाजी एका वाटीमध्ये काढून घेऊया। तर अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारी आणि तेवढी चवीला टेस्टी अशी भाजी ह्या पद्धतीने घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा। उषाच किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।